माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगे मनरंगले गोविंदाचे गुणी वेदले. जागृते स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. बाप रखमा देवी वरु सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खून. मावले ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 20 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 175 क्रमांकाच्या ओवीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परस्तस्मात् तु भावो अन्यो व्यक्तात् अव्यक्त सनातन, यास सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अर्थात व्यक्ताव्यक्त हे आपण अभ्यासत आहोत की अव्यक्तातून व्यक्त होणं आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्त अवस्थेत जाणं. आधीच होता जीव, जन्मल्यानंतर मध्य झाला आणि अंती पुन्हा आधी अवस्थेमध्ये निघून गेला. ही जे भ्रमंती आहे, प्रत्येक वस्तूच्या बाबतीत हाच नियम लागू होतो महाराज. आपण मागं अभ्यासलं की मातीपासून वीट तयार झाली, विटेनं इमारत आकाराला आली, परंतु इमारतीचं आयुष्य जेव्हा संपलं त्यावेळेस भिंत पाडून त्या विटेचं पुन्हा मातीत रूपांतर होऊन गेलं. म्हणजे मातीतून आली होती आणि मातीमध्येच विलीन झाली. ब्रह्मतत्वाचं तसंच आहे महाराज. जीवात्मा हा परमात्म्याच्या पासून निर्माण झाला, त्याचा अंश रूपानं तो बाहेर आला आणि शेवटी त्याच परमात्मतत्वामध्ये, त्याच ब्रह्मतत्वामध्ये जीवात्मा विलीन होऊन जात असतो. म्हणून व्यक्ताव्यक्त हे याप्रमाणे चालत असतं. व्यक्ता अव्यक्ताच्याही पलीकडं एक आणखी अव्यक्त अवस्था आहे. ती भगवत धामाच्या प्रती जीवात्मा गेला की ती अवस्था प्राप्त होत असते. किंवा याच ठिकाणी जेव्हा खऱ्या अर्थानं विरक्ती प्राप्त होते त्यावेळेस व्यक्त स्वरूपात दिसत असलेली व्यक्ती ही अव्यक्त स्वरूपासारखीच कार्य करत असते. अव्यक्तासारखंच तिचं अस्तित्व असतं असून सुद्धा कशातही ते आसक्त होत नाही. सगळ्या विषयापासून अनासक्त राहतं, निरीच्छ राहतं. आणि हीच भगवंताची श्रेष्ठ शक्ती आहे महाराज. आध्यात्मिक शक्ती ही भगवंताची अलौकिक आहे आणि गीतेमुळंच हे महाधन प्रत्यक्ष भगवंताच्या मुखारविंदातून, भगवंतानी स्वमुखातून त्याचं गायन केलं, त्याचा उपदेश केला, स्वतः उपदेश केलेला आहे. इतर ज्ञानामध्ये वेद जरी भगवंतापासून उत्पन्न झालेले असले तरी डायरेक्ट नाही महाराज. वेदाचं मंथन करून नंतर ज्ञानप्राप्ती आहे. परंतु या ठिकाणी मात्र भगवंत मोजकं सांगतायत. नाहीतर माऊली भगवंताचं प्रमाण आहे की यावानार्थ उदप्पाने सर्वता संप्लुतोदके, तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अरे बाबा हो, ज्ञान खूप आहे भगवंत म्हणतात, अफाट आहे, अगणित आहे. म्हणून का ते सगळं प्राप्त करायच्या भानगडीत पडायचं का? व्यक्ता अव्यक्ताच्या पलीकडं ही अव्यक्त अवस्था आहे महाराज. गीतेमध्ये भगवंतांनी हे स्वमुखानं सांगितलेलं आहे. आपण पाहत होतो की जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचले,
तरी आपण हित आपले तेची घेपे. माऊली याला प्रमाण देतात की जैसे प्रगटली या गभस्ती अशेष ही मार्ग दिसती, तरी ते तुले ही काय चाले ती सांगे मज. अरे अर्जुना, सूर्योदय झाल्यानंतर आपण पाहतो सगळीकडे रस्तेच रस्ते रस्तेच रस्ते दिसतात. मग त्या सगळ्या रस्त्यांनी आपण पळत सुटतो का? नाही ना. आपल्याला ज्या गावी जायचं आहे, ज्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणाला जाण्याला तो रस्ता आपण पकडतो. बाकीच्या रस्त्यांचा आपण विचार करत नाही, त्या रस्त्यानं नीट निघत असतो आपल्या साध्याप्रती. तसं ज्ञान भरपूर ठेवलेलं आहे, परंतु आपल्याला उपयुक्त ज्ञान कोणतं आहे, मोक्षाची प्राप्ती ज्याच्याने होईल ते ज्ञान कोणतं आहे, तितकंच ज्ञान साधकानं घ्यायला पाहिजे. का उदकमय जरी झाले मैतळ, तरी आपण घेपे कवडा अर्थीची जोगी. सगळीकडे प्रलय झालेला आहे म्हणून का आपण सगळं पाणी पित बसतो का अर्जुना? नाही. तहान लागलेली असेल तितकंच पाणी आपण आत्मसात करतो, तितकंच पाणी आपण ग्रहण करत असतो. तसं हे ज्ञानाचा आगर आहे, अगणित ज्ञान आहे. त्यातलं उपयुक्त तितकं आपण घ्यायला पाहिजे. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती. त्यातून मंथन करतात, सॉर्टिंग करतात त्यातून. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती. मग अपेक्षित जे स्वीकारती शाश्वत जे शाश्वत आहे, ज्याच्याने आम्ही हे आयुष्य तरुण जाऊ, ज्याच्याने मनुष्य जीवनाचं अंतिम साध्य जे आहे मोक्ष, त्या मोक्षाची प्राप्ती होईल, अशाच प्रकारचं ज्ञान आम्ही आत्मसात करायला पाहिजे. कुरुक्षेत्री भगवंतानं अर्जुनाचं निमित्त करून समस्त मानव जातीला हे ज्ञानाचं भांडार खोलून दिलेलं आहे महाराज. आणि त्यातलं जितकं उपयुक्त आहे जगण्याकरता आणि जगत असताना मोक्षाच्या प्रती जाण्याकरता जितकं आवश्यक आहे तितकंच ज्ञान भगवंतांनी कुरुक्षेत्री अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणून गीता ग्रंथ जो आहे हा सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ याकरता मानण्यात येतो महाराज. भगवंताची ही खरं तर खऱ्या अर्थानं सर्वार्थ आध्यात्मिक शक्ती आहे, अलौकिक शक्ती आहे. आणि प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत महाराज, वाणी आहे. अभ्यास करायला लागा, अतिशय गोड वाटतं महाराज. काय झालं म्हणे, भगवान शंकर पार्वती मातेला म्हणले की चल एकांतात चल. म्हणे कशा करता? म्हणजे तुला गुह्यतम ज्ञान सांगायचं, गुपित ज्ञान जे आहे ते तुला मी सांगतो. म्हटले तरी त्या ज्ञानाचं हेडिंग तर सांगा, धड्याचं नाव तर सांगा. म्हटली गीता. गीता म्हटल्याबरोबर पार्वती आई रागाला आल्या. म्हणले तुम्ही देवादिदेव महादेव आणि त्या विष्णूचे गीत तुम्ही गाता, ती गीता अहो तुम्ही मागेही सांगितली की ती. म्हटले असू दे ना, अजून नाही पार्वती ती. म्हटले त्याच्यानं काय होईल? अगं तुला नवा अनुभव येईल. पार्वती माता काही ऐकायला तयार नाही. या गीतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. माऊली वर्णन करतात की या गीतेविषयी महती जेव्हा भगवान शंकर पार्वती मातेला सांगायला लागले, त्यावेळेस पार्वती मातेनं प्रश्न उपस्थित केला की तुम्ही महादेव आहात, सर्व देवांमध्ये तुम्ही महा आहेत, आणि त्या विष्णूचं गीत का गातात? तेथ शेवटी हट्टाला पेटल्यानंतर भगवान शंकरांनी आपल्याला सुद्धा उपयुक्त पडेल असं सोल्युशन त्यावर काढलं महाराज. ते तर हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का हे स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. पार्वती तू जी दिसते ना आज सुंदर दिसते, पण तुला माहिती आहे का उद्या तू यापेक्षा जास्त सुंदर दिसतेस, परवा त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतेस. जितक्या वेळेस जितके दिवस उलटतील तितकी तुझी सुंदरता वाढत जाते. हे गीता तत्व तसं आहे. आज आपण ऐकलं
की उद्या तेच जेव्हा ऐकतो त्यावेळेस ते आणखी वेगळंच वाटतं, गोड वाटतं महाराज. जितक्या वेळेस आम्ही ऐकू नित्य नूतन देखी, हे सगळं कसं आहे, नित्य नूतन आहे. प्रत्येक वेळेस नवीन वाटतं गीता तत्व. तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. भगवान शंकरांनी अतिशय सावध पवित्रा घेऊन सोल्युशन काढले या ठिकाणी. सुंदरतेचं वर्णन केलं, गृहिणीचं सुंदरतेचं, तिच्या सद्गुणांचं वर्णन केलं की ती आणखी आज्ञाधारक बनते, आणखी कामं करते महाराज. व्यवस्थित कामं असतातच, पण त्यात आणखी मन लावून भर पडत असते. फक्त प्रेमाच्या 2 गोष्टी तिथं अपेक्षित असतात. भगवान शंकरांनी तेच केलं की देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. पार्वती माता ऐकायलाच बसली महाराज लगेच, चला म्हणले लगेच. हे गीता तत्व असं आहे महाराज. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखारुंदातून निघालेले शब्द असल्यामुळं आणि त्याच शब्दावर माऊलींनी पुन्हा केलेलं भाष्य, कुरुक्षेत्री सांगायचं राहून गेलेलं, विस्तृत सांगायचं राहून गेलं. म्हणून हेच ज्ञान अतिशय विस्तृतपणे आणि सर्वसामान्यांना कळल असं सांगण्याकरता तोच पितांबरधारी कुरुक्षेत्रीचा जो होता चक्रधारी, सुदर्शन चक्र धारण केलेला सारथी अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण, तोच माऊली रूपानं श्वेत वस्त्र धारण करून महाराज तुमच्या आमच्याकरता या भूतळी आल्या आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष तोच महाविष्णू माऊलीच्या रूपानं आलेले आहेत महाराज. म्हणून व्यक्ता अव्यक्तातून व्यक्ताच्या पलीकडचं जे आहे अव्यक्त अवस्था, तो म्हणजे मोक्ष आहे. ते म्हणजे मुक्तानंद प्राप्त करण्याचं ते ठिकाण आहे आणि ते भगवत धाम आहे. भगवंत स्वतः साधकाला त्या ठिकाणी घेऊन जात असतात. फक्त त्यांना हवं तसं आम्हाला होता आलं पाहिजे. भगवंताचं सर्वार्थानं आम्हाला होता आलं पाहिजे. दुसऱ्याकरता जगायचं आम्हाला जगता आलं पाहिजे. परोपकार करता आले पाहिजे. दुसऱ्याच्या उपयोगी पडता आलं पाहिजे महाराज. निस्पृहपणे निस्वार्थपणे फळाची अपेक्षा न करता आम्हाला कर्म करता आलं पाहिजे. इतकं साधलं की मोक्षाची प्राप्ती सहजपणे होऊन जाते. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 175 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, ते तरी व्यक्तना अव्यक्त नित्यना नाशवंत या दोन्ही भावा अतीत अनादि सिद्ध. हे कसं आहे, हे ब्रह्मतत्व कसं आहे अर्जुना? ते तरी व्यक्तना अव्यक्त, ते व्यक्तही नाही अव्यक्तही नाही. नित्यना नाशवंत, ते नित्यही नाही आणि नाशवंतही नाही. मग या दोन्ही भावा अतीत अनादि सिद्ध. या व्यक्ताव्यक्ताच्याही पलीकडे जी अवस्था आहे ते म्हणजे ब्रह्मतत्व अनादि सिद्ध. म्हणून ते ब्रह्म व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही. सापेक्ष अव्यक्त नाही आणि नित्यही नाही अनित्यही नाही. ते ब्रह्म या परस्पर सापेक्ष दोन्ही वृत्तीच्या पलीकडचं आहे. आणि कसं आहे ते अनादि आहे, सिद्ध आहे, सिद्ध. ती अवस्था प्राप्त घेण्याकरता भगवंताचं सर्वार्थानं व्हावं लागतं महाराज. एकदा भगवंताचं झालं की त्या धामाची प्राप्ती सहजपणे होऊन जातं. ते धाम कसं आहे, ते तरी व्यक्तना अव्यक्त नित्यना नाशवंत या दोही भावा अतीत अनादि सिद्ध.
आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.